अरे ओ सांबा, किती माणसं होती रे? 50 माणसं होती सरदार. ॲक्शन. काय 50 माणसं आणि पाण्याच्या फक्त 2च घागरी? अरे तो बहुत ना इन्साफी आहे रे. काय समजून परत आलास? 2च घागरी घेऊन गब्बर खुश होईल, शाबासी देईल. होय सरदार, रामगडला पूर्ण पाण्याची टंचाई झाली आणि सगळीकडेच दुष्काळ पडलाय. काय कशामुळे झालं हे? सरदार, लोकांनी आपल्या स्वार्थासाठी झाडांच्या कत्तली केल्या, जंगलतोड केली. त्याचाच परिणाम या निसर्गावरती झाला. निसर्ग चक्रच बदलले सरदार, आणि त्याच्यामुळं दुष्काळ पडलाय सरदार. कधी पाऊस पडतोय, कधी पाऊस पडत नाही आहे सरदार. काय करणार? हा दुष्काळ भयान मोठा झालेला आहे सरदार. त्याच्यामुळेच पाण्याची टंचाई झाली आहे सरदार. ॲक्शन. असं ठीक आहे सांबा, आता जाऊन सांगायचं रामगडवासियांना, उद्याच्या उद्या सर्वांनी मिळून झाडं लावायला यायचं. पाण्याची व्यवस्था मी करतो, आणि जर का कोणी नाही म्हटलं तर या गब्बरनं सांगितलं म्हणून सांगायचं. अरे आपण ह्या पृथ्वी तलावर राहतो, दिवसेंदिवस हे निसर्गाचं चक्र बिघडत चाललंय या माणसाच्या कृतीमुळंच. आणि म्हणून आपण प्रत्येक माणसानं एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलंच पाहिजे. तर असा निर्णय, असा निश्चय प्रत्येकानं केला तर ह्या निसर्गाचं चक्र, निसर्गाचं पर्यावरणाचं संवर्धन आपण करू शकतो. काय चल जा जा, त्यांना निरोप द्या रामगडवासियांना आणि या सगळ्या माणसांना सुद्धा. अरे लोकांना सुद्धा कळू दे, हा गब्बर नुसता दरोडेखोर नाही, त्याला सुद्धा निसर्गाचं, पर्यावरणाचं रक्षण करण्याचं भान आहे. त्याला कळू दे लोकांना पण. नमस्कार बंधूंनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं ही पूर्ण मानवजात आपल्या या निसर्गाचा, ह्या पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे, आणि ह्याची जाणीव ठेवून ह्या जगातील प्रत्येक माणसानं त्याला शक्य होईल तेवढी झाडं तर लावलीच पाहिजेत, पण निदान 5 तरी झाडं लावून ती जगवली पाहिजेत. कारण आपली ती जबाबदारी आहे, आणि ह्याची जाणीव ठेवून आपण प्रत्येकानं आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भविष्यात, येणाऱ्या भविष्य काळात जर ज्या पद्धतीनं आपण जीवनावश्यक वस्तू विकत घेतो ना, त्याच पद्धतीनं आपणाला प्राणवायूची आवश्यकता असते, आणि म्हणजेच ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन भविष्यात विकत घ्यावा लागू नये असं जर वाटत असेल तर प्रत्येक माणसानं जबाबदारीनं झाडं लावून ती झाडं जगवली पाहिजेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या पद्धतीनं प्रत्येक माणसानं खबरदारीनं या निसर्गाचं, पर्यावरणाचं जाणीव ठेवून आपण जर जीवन व्यतीत केलं की ज्या पद्धतीनं आपल्या या मानवजातीकडून, आपल्या स्वतःकडून निसर्गाची, पर्यावरणाची हानी होऊ नये ह्याची खबरदारी घेऊन फक्त जर तुम्ही जीवन जगलं ना तरीसुद्धा पुष्कळ आहे. आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बंधूंनो. हात जोडून नम्र विनंती तुम्हा सर्वांना की एक तरी झाड लावून ते जगूया, झाडे लावू आणि झाडे जगूया, आणि निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन करूया. धन्यवाद.